श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 542चा उर्वरित भाग। मग सर्वज्ञांनी भट्टोबासांना विचारले, श्री प्रभूंवर, आमच्यावर आणि महात्म्यांवर तुमची कशी बुद्धी आहे? भट म्हणाले, सारखीच. यावर बाईसा रागावून म्हणाली, मर मर पोरा, तुला आत्ताच मृत्यू येवो व तुला वाजत गाजत बोंबा मारीत सजवलेल्या पालखीतून शमशानात नेवो आणि जाळून टाको. अरे, तू बाबांची व दादोसांची बरोबरी करतोस. त्याने रडून बाबांजवळ विद्या मागितली. त्या जीवाला आणि ह्या परब्रह्म परमेश्वराला समान म्हणतोस. यावर सर्वज्ञ बाईसाला म्हणाले, बाई गप्प बसा. तुम्ही तरी पूर्वी काय केले होते? पाय पुसण्यावर बसून दुधी भोपळ्याच्या भांड्यात शिळा पाणी भात आम्हाला दिला होता ना? यावर बाईसा म्हणाली, नको बाबा, नको बाबा म्हणून हात जोडून क्षमा मागितली. यावर सर्वज्ञ म्हणाले, बाई, जीवाला आपल्या आपण कधीच ज्ञान होत नसते. मग हा कसा काय जाणू शकेल? आम्ही ज्ञानशक्तीचे दातत्व करू तेव्हाच जीव परमेश्वरास ओळखू शकतात. एरवी ते कदापि शक्य नाही. जीवांचा माथा अनादि अविद्या असे गा. हो जी. यावर सर्वज्ञांनी भट्टोबासांना सांगितले, वानऱ्या, श्री गोविंद प्रभू ते नित्यमुक्त असणारी परमेश्वर वस्तू आणि महात्मा दादोस तो एक जीव. असे इतर जीव आहेत तसा जीव विषम, परमेश्वर सम. सर्वज्ञांनी विचारले, श्री गोविंद प्रभूंच्या केलेल्या निहर्तुक क्रीडा पाहिल्यात आणि दादोसांच्या विकृत चेष्टा पाहिल्या. भट्टोबास विचार करू लागले. चिंतन केल्यावर त्यांना श्री प्रभूंच्या लीळा अगाध दिसायच्या, तर दादोसांच्या सर्व कृती त्या अगदी विकृत चेष्टा दिसायच्या. दोघांच्या बोलण्यात वागण्यात सारखेपणा दिसला नाही. सर्वज्ञांनी सांगितले, श्री गोविंद प्रभू स्वतःशीच रम्मान असतात. श्री प्रभू ते निर्गुण ब्रह्मा, श्री प्रभू ते नित्यमुक्त वस्तू. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।